ते आता तुम्हाला सांगतो. आता हा तुमचा प्लॉट आहे बरोबर, समोर हा चौकून तुमचा प्लॉट आहे. आता कोणाच्या जमिनी उताराच्या असतील, कोणाच्या सपाटीच्या असतील, बरोबर का नाही. आता तुम्ही 3x7 ची लागवड बघितली, 3x10 ची बघितली, बरोबर का नाही, 5x14 ची बघितली, बरोबर, 3x10. आता याच्यामध्ये ज्याच्याकडे जसं क्षेत्र असेल आणि त्या शेतकऱ्याच्या मनावर असेल त्याला किती फुटावर लागवड करायची आहे, 7 वर करायची, 10 वर करायची, 14 वर करायची, हा त्याचा प्रश्न आहे सर, बरोबर का नाही. ते झालं तर सुरुवातीला काय करायचं, तुमचा चौरस असेल किंवा जास्त उतारीचा असेल, तुम्ही लेवल करायची असेल तर लेवल करू शकता, तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे, बरोबर का नाही. तर सुरुवातीला आपल्याला जर 10 फुटावर लागवड करायची, आता ही 10 फुटावर आहे, बरोबर का नाही. तर आपण याला कसं 3-3 फुटावर आपल्याला खड्डे मारणं आपल्याला सोयीस्कर परवडत नाही आणि त्याला मजूर पण भरपूर लागतात. ते व्यवस्थित खड्डे पण 3 फुटावरच मारतील याची शाश्वती नाही. मग आपण काय करायचं की खड्ड्याला जे आपण पैसे वाया घालतो ते JCPला याच्याने करायचं. JCPने काय करायचं, लाईन आधी चुन्याने तुम्ही एक त्याला लाईन मारून द्यायची, बरोबर का नाही. आणि तो चर पण मारताना सगळ्यात महत्वाचं तो मिडलला बरोबर असला पाहिजे. जर तुमचा तो थोडा इकडे तिकडे झाला तर अर्धा 1 फूट तुमचा वाढू शकतो. जे आमच्याकडनं ज्या पहिल्या चुका झाल्या ते इतर शेतकऱ्यांच्या होऊ नये त्याच्यासाठी हे सांगतोय. बरोबर तो मिडलला घ्यायचा, खोदायचं, त्याला 3 फुटापर्यंत मध्ये टाकायला लावायचं, काढायचं, माती तिथेच टाकायची, पूर्ण चर असा भुसभुशीत करून घ्यायचा. त्याच्यामुळे तुमचा तो चर जो राहील तो उंचवटा खालीवर असं असेल, अबोडधबड झालेला असेल. त्याच्यामुळे काय करायचं की जो समोरचा मोठा बकेट असतो प्लेनचा लेवलिंगचा, तो त्याच्यावर पुन्हा मारून द्यायचा, ब्लेड मारून द्यायचं. ब्लेड मारल्यावर तुमची जमीन लेवल येईल, मध्ये भुसभुशीत राहील, बरोबर का नाही. ते झालं की नंतर 3-3 फुटावरची एक दोरी तयार करायची, आपण एंडिंगला एक मार्किंग करूनच ठेवायची, बरोबर मिडलला पुन्हा ती दोरी धरायची. 3-3 फुटावर मार्किंग केली. आता राहिला आपला खत टाकण्याचा विषय. मिडलला जिथं आपण 3-3 फुटावर मार्किंग करू तिथं फक्त आपण फावड्याने तिथली 2-4 फावडे माती काढून घ्यायची. माती काढून घेतली की त्याच्यामध्ये आपण खताची मात्रा टाकू शकतो. शेणखत, निंबोळी पेंड, फॉरेट, हे आपल्या जे खताचे असतील सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे ते त्या मातीमध्ये मिक्स करायचे. आपला शेतकरी काय करतो, खड्डा खणला नाहीतर त्या खड्ड्यामध्ये टाकतोय, त्याच्यामध्ये न टाकता ते मातीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायचं. तो खड्डा पुन्हा दाबायचा, तिथं मार्किंगसाठी काडी वगैरे लावायची. म्हणजे आपण जी झाडाला काडी लावतो ती ऑलरेडी आधी लावलेली चांगली राहील. ती लावली की ड्रीप करायची, पहिले ड्रीप करून घ्यायची. ड्रीपने पूर्ण एक दिवस पाणी पूर्ण ओलं करून घ्यायचं, पूर्ण तो चरचे चर. म्हणजे काय होतं, जे खत आपण दिलेलं असतं ते एकदम त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं राहील. आणि दुसऱ्या दिवस आपल्याला खड्डा न मारता, आता त्याची बॅग जी असते तुम्हाला वरती मी दाखवलं, ती बॅग असते 6 इंचाची, बरोबर का नाही. तर फक्त ते आता आपल्याला काय करायचं आहे, तो जो कलम असतो तो बुजून द्यायचा नाही, म्हणजे त्याची ग्राफ्टिंग त्याचा बंदोबस्त होतो. आता 4 बोर्ड हा त्याच्यापेक्षा हा स्प्रेला चालेल, तुम्हाला स्प्रेला चालेल. आपण सहल चालू झाल्यापासून बारामतीमध्ये ऑन फार्म ट्रेनिंगचाच प्रकार आपण प्रात्यक्षिक क्षेत्रावरती पाहिलं. आणि काल आपण परवा दिवशी तर ते KVK पाहिलं, ते काय निमशासकीय शासकीयचं आहे ते. पण त्याच्यानंतर आपण कालचा जो प्रयोग पाहिला पाटील साहेबांचा द्राक्षाची बाग ऑन फार्म ट्रेनिंगचा भाग आम्ही पाहिला साहेब. आणि परत आपण सह्याद्री कंपनी फार्म प्रोड्युसर कंपनी आपण त्या ठिकाणी पाहिली. आणि आज आपण ऑन फार्म ट्रेनिंगच्या माध्यमातून आज जनार्दन वाघेरे साहेबांच्या शेतावरती आपण आलोय. आणि या ठिकाणी आपल्याला मिडऑर्चिडची सघन लागवड म्हणतो आपण, ते पाहायचं होतं साहेब. खोटं नाही, आल्यापासून प्रत्येक जण म्हणत होता आम्हाला सघन बघायचं. मला जरा दमकडा आपल्याला बघायचं, ते आपल्या शेड्यूल मध्ये आहे. पण खास एवढ्यासाठी सर तुमची शेती पाहण्यासाठी आम्ही काल परतीचा प्रवास करून रिटर्न आलाय सह्याद्रीवरून. कारण काय याच्या पाठीमागचा उद्देश काय माहिती आहे का, या वर्षीपासून भाऊसाहेब फुंडकर म्हणून फळबाग लागवड योजना नवीन चालू झाली, त्याच्यामध्ये सघन आहे. फक्त काय वाघेरे साहेबांचं त्याच्या पुढे जाऊन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, बरोबर काय मला ते सांगायचं आहे आवर्जून. कारण आपण काय करतो आता थोडक्यात, आंबामध्ये 5x5 ला गव्हर्नमेंट मान्यता मिळाली, पेरूला 3x2 ला मान्यता मिळाली, डाळिंबाला 4.5x3 ला मान्यता मिळाली आहे. म्हणजे मीटरमध्ये बोलतोय बरं का मी हे सगळं. मग हे आपल्याला मान्यता मिळाली आहे. परंतु जर याच्या पुढे साहेबांचं म्हणणं काय माहितीये का, जर संख्या कमी ठेवून उत्पादन जास्त घेण्यापेक्षा संख्या जास्त ठेवून फळं कमी ठेवली आणि उत्पादन जर आपल्याला जर क्वालिटी माल मिळाला, समजा आपल्याला 500 झाडात जर आपल्याला समजा 500 झाडात 1 टन घ्यायचं आहे, तर ते 1000 झाडात आपण 1 टन घेतलो तर त्याची आकारमान ते जास्त मिळेल आणि त्याच्यामुळे दर जास्त मिळेल. फळ तेवढंच मिळेल, वजन तेवढंच मिळेल, परंतु दरात जास्त मिळाल्यामुळे आपलं उत्पन्न वाढेल. कळालं का. आणि बाहेर ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो किंवा बाहेरच्या चांगल्या मॉलला वगैरे आपण
माल घेऊन जातो त्यावेळेस क्वालिटीला महत्व आहे, क्वांटिटीला नाही. काय जी क्वालिटी देऊ आपण क्वालिटीवर रेट असतो. आपण क्वांटिटी भरमसाठ जर 10 टन केलं आणि जर 10 रुपये किलो नाही गेलं तर उपयोग काय त्याचा. काय आपले शेतकरी आता बरेचसे साहेब आमच्या याच्यामध्ये द्राक्ष शेतकरी आहेत. द्राक्ष शेतकरी आपण घडाची संख्या कमी ठेवली, शुगर लवकर येतो आणि मण्याची आकारमान वाढतो, लांबी मिळते आणि त्याला आपल्याला लोकांपेक्षा 5-10 रुपये रेट चांगला मिळतो. आणि लोक जरी आता इतर शेतकरी दुसरा शेतकरी माल जास्त ठेवलाय पण त्याला दर कमी मिळाला 5 रुपयानं तर तो तुमच्यापेक्षा कमी त्याला उत्पन्न होईल एकरी. त्याच्यामध्ये मला म्हणायचं काय थोडक्यात की आपण जर या टेक्नॉलॉजीने गेलं तर फायदेशीर राहील आणि प्रयोग करायला काय हरकत नाही. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. मी तर म्हणतो ह्यातले सगळे शेतकऱ्यांनी जर 1-1 एकर जरी केलं तर खूप चांगलं राहील. मी म्हणतो मान्य आपल्याकडे पाणी कमी आहे सगळं आहे, परंतु जर 10 एकर ऊस करतोय आणि 1 एकर फळबाग न करायला काय अडचण आहे. हा आपापल्या क्षेत्रानुसार आपण 1 एकर जरी केलं. आज जी ट्रेनिंग आम्ही 8-10 अधिकारी तुमच्या सोबत येऊन जे तुम्हाला हे प्रत्यक्षात भेट घडवून आणली आणि वाघेरे साहेबांनी एवढं मी म्हणतो की एवढं शेतकरी इतंभूत माहिती म्हणजे फार डीप मध्ये एखादा शास्त्रज्ञ सांगणार नाही एवढं डिटेल नॉलेज त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. काय फार खड्डे कसे काढायचे, पासून छाटणी कशी करायची, खत व्यवस्थापन कसं करायचं, फळाचं सेटिंग कसं करायचं आणि काढणी कशी करायची, मार्केटिंग कशी करायचं, एवढं डिटेल्स माहिती दिली ना ते खरोखर आपल्याला शिकण्याला खूप सोप्या आणि साध्या भाषेत सांगितलं त्याला. त्यामुळे मी म्हणत नाही की असं कोणाची शंका राहिली असेल की पेरू आणि आंब्याच्या बाबतीत अजूनही कोणाची शंका राहिली असेल तर आताच विचारा, नाही ना. तर मला काय म्हणायचं आहे याच्यामधून जर आपण सक्सेस जर करायचं म्हणलं तर आपल्या शेतात आपण करावं एवढंच मला म्हणायचं आहे. या ठिकाणी वाघेरे साहेबांनी आपल्याला ऑन फार्म ट्रेनिंगच्या माध्यमातून जी माहिती दिली, पेरू, आंबा, चिक्कूचा आहे, लिंबूचा आहे, काजू आहे त्यांच्याकडे. थोडक्यात आपले जेवढे शेतकरी फिरले असेल पण आंब्याचे त्यांनी 20 व्हरायटी म्हणल्या, 20 व्हरायटीपैकी 10 व्हरायटीची तरी नावं आठवण करून घेऊन गेलं तरी बरंच म्हणतो मी. काय निदान व्हरायटी तरी आहे कुठल्या ते तरी करून घ्यावं आपण, एवढं मला म्हणायचं आहे. आणि त्यापैकी आपल्या भागात जी येते सुटेबल आहे केशर 100% ऑल महाराष्ट्र कुठे येते ते प्रयोग करायला काय हरकत नाही, तर आपण ते करावं एवढंच म्हणायचं मला. आणि वाघेरे साहेबांनी एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल मी सोलापूर कृषी विभागाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि त्यांचा आपण टाळा हे सहस्टाफ म्हणजे वाघेरे साहेबांनी मला बोलता बोलले आमचं थोडं शाब्दिक चालू होतं, चर्चा व्हायला पाहिजे. मी म्हणतो त्या पताचं आहे, मी चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून निष्कर्ष निघेल. परंतु हे त्यांनी काय म्हणलं त्यांच्या बोलण्यातून कृषी विभागाचा मला एवढं सपोर्ट आहे. आज कृषी विभागाचे आमचे 3 अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपले दिवटे साहेब कृषी पर्यवेक्षक या ठिकाणचे, त्यांनी पण या ठिकाणी येऊन प्रत्येक शेतकरी वाघेरे साहेब 50 शेतकरी जर माहिती सांगत असतील तर 4-2 शेतकरी मागे राहिले तर त्यांना ते माहिती सांगत होते साहेब. बरोबर काय दिवटे साहेब माहिती सांगत होते, आपले गाडर साहेब कृषी साहेब त्यांनी पण खूप चांगले सहकार्य केले, या ठिकाणी सगळ्यांना माहिती दिली. आणि त्यांच्याबरोबर आपले गायकवाड साहेब पण आहेत, गायकवाड साहेबांनी पण सगळ्यांना चांगली माहिती दिली. मला काय म्हणायचं आहे सगळे 150 लोक किंवा 125 लोक आपण एकत्रित आहोत. एकटं वाघेरे साहेबांचा आवाज 150 लोकांपर्यंत गेला नाही, परंतु जे स्टाफ आहे कृषी विभागाचा त्याने प्रत्येकाला जी शंका आहे आता पुढे त्याने सांगता असताना मागे एखाद्याला शंका वाटते तिथपर्यंत नाही पोहोचला त्यांची शंका तर ते पाठीमागे त्यांना सांगत होते, निरसन केले शंकेचं. त्यामुळे मी त्यांचंही अधिकाऱ्यांचंही मी माझ्या मनापासून कृषी विभागाच्या आणि सोलापूरच्या टूरच्या वतीनं त्यांचंही आभार मानतो. त्यांचे तर मला थोडक्यात म्हणायचं आहे या ठिकाणी आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलात, एवढी मोठी प्लॉट पाहिलो, सगळ्यांनी खूप शांततेने ऐकलात, त्याबद्दल आपल्या सगळं सहलमध्ये आलेल्या सर्व शेतकऱ्यांचाही मी कृषी विभागाच्या वतीने आभार मानतो. आणि असंच आता आजचा प्रोग्राम या ठिकाणचा ऑन फार्म ट्रेनिंगचा या ठिकाणी संपलाय असं मी जाहीर करतो आणि आपण पुढच्या प्रोग्राम